सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे हरित कुंभाचा शुभारंभ व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळा घडविण्यासाठी नागरिकांचे, संस्था व प्रशासनाचे संयुक्त योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले। हरित कुंभ उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुमारे 15,000 वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी सुमारे 1500 कोटींच्या मलनिस्सारण प्रकल्पातून शुद्ध पाणी नदीत सोडले जाणार आहे। हा प्रकल्प येत्या काळात कार्यान्वित होणार असून निधीची कोणतीही कमतरता भासणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात पाणी पुरवठा, रस्ते, पूल व रिंग रोड सारखी विकास कामे सुरू असून शहरात कायमस्वरूपी व्हाईट टॉपिंग सिमेंट रस्ते तयार केले जात आहे। रामकाल पथासाठी विस्थापित 63 नागरिकांना पर्यायी निवासाच्या सदनिका वाटप पत्रे देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।